आझाद रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष आज आपल्यासोबत शफिकभाई पटेल आहेत, जे की या ठिकाणी पुणे शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं आझाद रिक्षा चालक संघटनेचे ते काम करतात, ते अध्यक्ष आहेत। आणि आतापर्यंत न्याय व हक्कासाठी लढणारच म्हणजे रिक्षा चालकांचे जे न्याय आहेत, जे हक्क आहेत, त्यांच्या हक्कासाठी लढणारं एक खंबीर नेतृत्व आज आपल्या भेटीला आहेत शफिकभाई पटेल। शफिकभाई, तुमचं प्रथमतः न्यूज महाराष्ट्र वन चॅनलमध्ये मी स्वागत करतो। तर काय सांगायचं, या ठिकाणी आपण खूप मोठ्या संघर्षातून आपण या आझाद रिक्षा चालक संघटनेची स्थापना केली आहे आणि स्वतः आपण संस्थापक अध्यक्ष आहेत। नमस्कार। आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष शफिक पटेल। रिक्षा चालकांच्या न्याय, हक्क व अधिकारांसाठी लढणारी ही महाराष्ट्रातील एक अग्रेसर रिक्षा संघटना आहे। तर आपण 5 स्टार हॉटेलमध्ये एक रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे। तर काय अनुभव तिथं, खूप वर्ष त्या ठिकाणी आपण मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे। तर काय सांगायचे आहे की या ठिकाणी 5 स्टार हॉटेल मॅनेजर ते या ठिकाणी रिक्षा चालक असा आपला खूप संघर्षमय प्रवास आहे। काय सांगायचं या संघर्षमय प्रवासाबद्दल? मी एकच बोलू शकतो यासाठी की ही माझ्या ईश्वराची, माझ्या अल्लाची कृपा होती की त्यांनी माझं अन्न किंवा माझं ब्रेड अँड बटर हे या व्यवसायामध्ये ठेवलेलं होतं। कारण 17 वर्ष मी एका हॉटेलसाठी आणि एकूण 23 वर्ष मी 5 स्टार हॉटेलमध्ये काम केलेलं आहे। त्यापैकी 17 वर्ष मी रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे रेस्टॉरंटमध्ये, 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये। तर ते करत असताना काही माझे आजारांमुळे किंवा जसं आपण बोलतो की मला मायग्रेनचा, अर्धशिस्तीचा त्रास होता, ज्यामुळे मला ती इंडस्ट्री सोडावी लागली, कॉर्पोरेट इंडस्ट्री सोडावी लागली। आणि करत करत काही व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, तिथे कधी यश आलं, कधी अपयश आलं, परंतु शेवटी ईश्वराची इच्छा होती, ज्यासाठी मी रिक्षा चालक म्हणून रिक्षाच्या स्टेअरिंगवर बसलो आणि आज रिक्षा चालकांच्या न्याय व हक्कांसाठी लढण्यासाठी आणि त्यांना यश प्राप्त करून देण्यासाठी ईश्वराने माझी इथे नियुक्ती केलेली आहे, असेच मला वाटते। शफिकभाई, या ठिकाणी तुमच्याकडे एक स्टेअरिंग होती, पण आज या ठिकाणी आझाद रिक्षा चालक संघटनेच्या माध्यमातून आज असंख्य स्टेअरिंग तुमच्या हातामध्ये आहे। काय सांगायचे, आज एकपासून असंख्य म्हणजे अनंत स्टेअरिंग तुमच्या हातामध्ये आहे, काय सांगायचे? एक साधारण रिक्षा चालक म्हणून जेव्हा मी या व्यवसायामध्ये आलो, म्हणजे मी स्वतः एक स्टेअरिंगवर माझ्या रिक्षावर बसलेलो होतो आणि ते रिक्षा व्यवसाय करत असताना रिक्षा चालकांच्या कित्येक समस्या, अडचणी, प्रश्न हे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत हे दिसून आलं। रिक्षा चालकांच्या व्यथा समजल्या आणि ते जाणल्यानंतर विचार केला की आपण पुण्यामध्ये कोणतं एखादं संघटनेचा अध्यक्ष आहे, कोणती संघटना आहे अग्रेसर, की त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करूयात। हे करत असताना सन 2014मध्ये एका रिक्षा संघटनेशी मी कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून नियुक्त झालो। त्या संघटनेतर्फे रिक्षा चालकांचे प्रश्न आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा प्रयत्न केला, यश मिळवण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर यशसुद्धा मिळालं। परंतु काही वर्ष काम केल्यानंतर मग एक दुसरं पाऊल आपण म्हणू शकतो की मी दुसऱ्या रिक्षा संघटनेशी जॉईन झालो आणि ते करत असताना पण त्या संघटनेचं नाव लौकिक पुण्यामध्ये भरपूर प्रमाणात, चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्याचा, प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्या संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालकांचे विविध प्रश्न व अडचणी लढायला सुरुवात केली आणि त्यामध्ये ईश्वराच्या कृपेने मला खूप चांगल्या प्रकारे यशसुद्धा भेटलं। ज्यामध्ये आपण बोलू शकतो की कोरोना काळामध्ये जेव्हा बाप आपल्या मुलाला, बायको आपल्या पतीला, पती बाप आपल्या मुलाला सुद्धा हात लावायला तयार नव्हता, जे कोरोना रुग्ण होते, त्यावेळेला आम्ही आमच्या संघटनेतर्फे 39 दिवस 24/7 मोफत रिक्षा रुग्णवाहिका सेवा पुण्यामध्ये पुरवली होती, ज्यामध्ये आम्हाला एका फाउंडेशनतर्फे खूप सहकार्य भेटलं आणि ते खूप यशस्वी झालं पुण्यामध्ये। आणि पुण्यातून याचंच कित्ता गिरवत किंवा उदाहरण घेऊन हे लोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या भारतामध्ये फैलावलं गेलं आणि ते आमचं मोठं यश आहे। म्हणजे माणुसकीचं ते मोठं यश आहे की एक माणूस दुसऱ्या माणसाला वाचवण्याकरिता त्यावेळेला प्रयत्न करीत होता रिक्षाच्या माध्यमातून। आज रिक्षा संघटना
किंवा रिक्षा चालक बदनाम आहेत, परंतु रिक्षा चालक हे बदनाम नाही तर ते किती प्रामाणिक आहेत आणि ते सुद्धा शेवटी माणूस आहेत. आपणही एक माणूस म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतो, या उद्देशाने आम्ही ती सुरुवात केली होती त्या मोफत सेवेची. आणि त्याचं संपूर्ण भारतभर म्हणजे चांगल्या प्रकारे प्रसार झाला त्याचा. आज रिक्षाचालक काम करत असताना खूप मोठ्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. तर रिक्षाचालकांना आपण स्वतः या ठिकाणी रिक्षा चालवलेला आहे आणि आज आझाद रिक्षा चालक संघटनेचे आपण अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तर सध्या रिक्षाचालकांचे कोणते प्रामुख्यानं समस्या आहेत की त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतात? मी रिक्षा चालवण्यास सुरुवात करण्या अगोदरपासूनसुद्धा पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रिक्षाचालकांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत आणि अजूनही ते प्रलंबित आहेत. काही मार्गी लागले, काही तात्पुरते मार्गी लागले. आणि माझा एक असा अनुभव आहे की रिक्षाचालकांचे जे प्रश्न आहेत, आपण एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्याचबरोबर त्याच वेळेला तो प्रश्न सुटत नाही तर आमच्या बोखंडी दुसरा प्रश्न प्रशासनातर्फे किंवा राज्य सरकारतर्फे मांडला जातो, ज्यामुळे आजच्या तारखेस भरपूर म्हणजे व्यथा आहेत रिक्षाचालकांच्या, ज्यामध्ये प्रामुख्याने कल्याणकारी महामंडळ रिक्षाचालकांसाठी कार्यान्वित अजूनच झालेली नाही, तशी अंमलबजावणी झालेली नाही आहे. फक्त घोषणा झाली आणि ती कागदावरच आहे. यासोबत सरकारने जे मोफत मुक्त रिक्षा परवाना धोरण सुरुवात केले ते 2016मध्ये सुरुवात केल्यानंतर आज 2025 संपत आले, अर्ध वर्ष संपलेलं आहे, परंतु अजूनही तो मुक्त परवाना धोरण सुरूच आहे. तर सरकारने लवकरात लवकर त्वरित हे धोरण बंद करावे मुक्त परवाना, परंतु फक्त ओपन परमिट बंद करून यामध्ये काहीच प्रगती होणार नाही, काहीच रिक्षाचालकांचा फायदा होणार नाही. यासोबत सरकारने जे ई रिक्षा आहेत, ई रिक्षांना जी परवानगी दिलेली आहे आणि त्यांना परवाना सक्ती नाही आहे, तर त्या परवाना सक्ती ई रिक्षांवर करण्यात यावी आणि मोफत परवाना धोरण जे मुक्त परवाना धोरण जे आहे ते रद्द करण्यात यावं, बंद करण्यात यावं, ही सरकारची आम्हा रिक्षाचालकांची प्रामुख्याने मोठी मागणी आहे. आणि यासोबत जो आजच्या काळामध्ये रिक्षाचालकांना भेडसावणारा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि प्रत्येक रिक्षाचालक व प्रत्येक रिक्षा संघटना आणि एक रिक्षा संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी सुद्धा सरकारच्या या निर्णयाचा विरोध करतो, निषेध व्यक्त करतो की सरकारने ई रिक्षा ई बाईक टॅक्सी धोरण जे सुरुवात केलेली आहे, जी मान्यता दिलेली आहे, ती सरकारने लवकरात लवकर बंद करावी. अन्यथा आजच्या तारखेस रिक्षा व्यवसाय हा डब घायला आलेला आहे. उद्या रिक्षाचालकांवर उपासमारीची तर वेळ येणारच येणार आहे. एखाद वेळेला रिक्षाचालकांना शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्यासुद्धा करावी लागणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी घेतलेली आहे. म्हणजे आपल्या वेगवेगळ्या पुरस्कारांना देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर कोणत्या कोणत्या पुरस्कारानं आपला सन्मानित करण्यात आलेलं आहे? रिक्षा संघटनेच्या माध्यमातून एक संस्थापक व अध्यक्ष या नात्याने मी जे काही माणुसकीचे जे सामाजिक व उपक्रम राबवत असतो, यासोबतच रिक्षाचालकांच्या न्याय व हक्कासाठी लढत असतो. तर कित्येक संघटनांनी, कित्येक फाउंडेशन्सनी याची दखल घेऊन सुरुवातीला मुंबईमध्ये मला सर्वप्रथम एक पारितोषिक देण्यात आलेलं होतं, जे पारितोषिक इथे वर आपण बघितलेलंच आहे ते. यासोबत सोलापूरमध्ये एक उत्कृष्ट संघचालक म्हणून आमची दखल घेतली गेली, पुरस्कार दिला गेला. पुण्यातील एका वृत्तपत्रातर्फे जनलोक वार्ता या वृत्तपत्रातर्फे उत्कृष्ट संघचालक म्हणून माझी निवड करण्यात आली, संघटना चालक म्हणून. यासोबत कोंडव्यातील एका सामाजिक संस्थेतर्फे समाजरत्न पुरस्काराने मला पुरस्कृत करण्यात आले आणि हे सर्व पुरस्कार मी करीत असलेल्या चांगल्या कामांसाठी आणि लोकसेवेसाठीच मी अर्पण करतो. आणि हे जे पुरस्कार भेटलेले आहेत, या पुरस्कारामुळे मी थांबणार नाही आणि जिम्मेदारी वाढलेली आहे, जबाबदारी अजून माझी वाढलेली आहे. अगदी बरोबर. बरं, काम करत असताना चांगले वाईट अनुभव आपले येत राहतात, कारण हे जीवन आहे. जीवनामध्ये सुख असेल, दुःख असेल, या गोष्टी येत राहतात. तर तुमच्याही जीवनामध्ये काही असे सुखद अनुभव असतील किंवा दुःखद अनुभव असतील, ते येतात आणि आपल्याला बरंच काही शिकून जातात. तर असे कोणते अनुभव आहेत की ते या ठिकाणी आजही आठवल्यानंतर त्यातून
आनंदाश्रू आल्याशिवाय आपला राहत नाही. तसे तर भरपूर अनुभव आहेत, परंतु सांगण्याचा उद्देश आता आपल्याकडे वेळ पण तेवढा कमी आहे. परंतु एवढं सांगू शकतो की एक नीरा बारामती येथील रिक्षा होती, ज्याचा बोगस क्रमांक टाकून 30 रिक्षा पुण्यामध्ये त्याच नंबरने चालत होती. त्या बोगस रिक्षा नंबरच्या रिक्षा चालकाला, म्हणजे प्रामाणिक रिक्षा चालकाला जो स्वतः परवानाधारक आहे, आणि बोगस रिक्षा आम्ही ती पकडून दिली. आणि त्यावेळेला त्या रिक्षा चालकाच्या या डोळ्यातून जे काही अश्रू आले की नाही साहेब तुम्ही मला न्याय मिळवून दिला. तर माझ्या रिक्षावर खटले येत होते, मी पुण्यामध्ये चालवत नसतानासुद्धा. तर तो एक प्रकार आहे. एक आमचे जयबो निसा म्हणून आमचे एक मावशी आहेत, मी त्यांना मावशीच म्हणतो कारण ते माझ्या आईच्या वयाचे आहेत, ज्यांच्यामुळे त्यांची रिक्षा त्यांच्या नावावर करून देणं त्यांच्या पतीच्या निधनानंतर, आणि त्यांच्यासाठी जे काही मी केलं, तर ते जेव्हा केव्हा मला बघतात तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. मला बघितल्यानंतर तर ते बघून मला माझी आईची आठवण येते आणि मी म्हणजे आनंदाश्रू माझ्यासुद्धा डोळ्यामध्ये तरंगळतात. यासोबत महत्त्वाचा तिसरा असा अनुभव मी सांगू इच्छितो की आमचा एक रिक्षा चालक आहे अरविंद बडे म्हणून, अरविंद बलभीम बडे, जो राहणारा कोंडवा काकडेवस्ती या भागातलाच. बिचाराच्या त्याच्यावर काय प्रसंग ओढवला असेल की त्याने जस्ट नवीन परमिट काढलं, नवीन रिक्षा बजाजची कर्ज घेऊन, बजाज फायनान्सचं कर्ज घेऊन रिक्षा काढली आणि रिक्षा पासिंगला गेला. त्याच रात्री त्याची रिक्षा चोरीला गेली, जी आजताग आहेत. 9 जानेवारी 2025 रोजी रिक्षा चोरीला गेलेली होती. ती रिक्षा अजूनही त्याला सापडून आलेली नाही, परंतु त्याची नुकसान भरपाई इन्शुरन्स कंपनीतर्फे मिळवण्यासाठी मी आजपर्यंत भरपूर कष्ट घेतले, भरपूर त्याला मार्गदर्शन केलं आणि मी जे सांगितलं ते तो सर्व काही करत गेला. आणि आज ईश्वराच्या कृपेने 90% त्याचं काम झालेलं आहे, फक्त 10% काम बाकी आहे. म्हणजे जेव्हा तेव्हा तो, त्याची बायको आणि लहान मुलं येतात, त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू असतात की नाही भाई तुमच्यामुळे हे शक्य झालं, अन्यथा पॉसिबल नव्हतं आमच्यासाठी. तर असे काही प्रसंग आहेत. बघा या ठिकाणी शफिकभाई पटेल या ठिकाणी निश्चित रिक्षा चालकासाठी आणि जनसामान्यासाठी काम करत असतात आणि त्यांना मिळणारा जो आनंद आहे त्यातूनच स्वतःचं आत्मिक समाधान देखील त्यांना मिळत असतं. तर शफिकभाई माझा शेवटचा प्रश्न आहे, आतापर्यंत आपण रिक्षा चालकांसाठी खूप मोठं काम केलेलं आहे, तर भविष्यामध्ये कोणतं स्वप्न आपण उराक्षी बाळगलेलं आहे जेणेकरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली देखील धडपड सुरू आहे? मी पुण्यातील आझाद रिक्षा चालक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असताना सोलापूर येथील वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षसुद्धा आहे. रियाज सय्यद हे त्यांचे आमच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एक त्यांचा अनुभव आणि त्यांचं मार्गदर्शन, यासोबत नितीनजी शिंदे जे मधुतारा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला पदोपदी वेळोवेळी मिळतच असतं. परंतु यांच्यासोबत आमची जे सर्वात वरिष्ठ जे आहेत, पुण्यातील रिक्षा पंचायतचे प्रमुख बाबा आढावसाहेब, जे आज 96 वर्षामध्ये पदार्पण जस्ट त्यांनी केलेलं आहे. परंतु त्या 96 वर्षामध्ये सुद्धा ते 16 वर्षाच्या युवकाप्रमाणे कायम रिक्षा चालकांच्यासाठी, हमालांसाठी ते कार्य करत असतात. आणि तो एक आम्हाला एक आयडल आहे आमच्यासाठी. मोलाचं त्यांचं योगदान आहे याच्यामध्ये आणि आम्हाला ते आदर्श आहेत. तर पुढील काळामध्ये रिक्षा चालकांसाठी सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरकुल योजना राबवावी, यासाठी संघटनेतर्फे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि माझा दैवावर, ईश्वरावर, अल्लावर विश्वास आहे. माझं जे स्वप्न आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालकांसाठी घरकुल योजना राबवावी जावी, तर इच्छा आहे तशी की ती नक्कीच होणार, यशस्वी होणार मी त्यामध्ये. खरोखरच शफिकभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांना जे हक्काचं घर आहे ते मिळावं अशी या ठिकाणी सोज्वळ इच्छा शफिकभाई पटेल करतात. निश्चित तुमच्या या मागणीला यश 100% येणार आहे, कारण प्रयत्न तुमचे प्रामाणिक आहे. कारण या ठिकाणी प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते अगदी बरोबर आहे. कारण या ठिकाणी शफिकभाई पटेल यांचे प्रयत्न निकळ आहेत, स्वभाव देखील त्यांचा निकळ आहे, मन मोकळं आहे.
कुणासाठीही देखील या ठिकाणी रात्रीचा दिवस करून किंवा दिवसाची रात्र करून ते रात्रंदिवस तळमळीने लोकांसाठी काम करत असतात. तर या ठिकाणी रिक्षा चालकांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या ह्या खंबीर नेतृत्वाला न्यूज महाराष्ट्र वन चॅनलच्या पूर्ण टीमकडून देखील खूप खूप शुभेच्छा. तर ही होती एक विशेष मुलाखत आझाद रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष शफीकभाई पटेल यांची. निश्चितच तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल. तर अशाच काही खास मुलाखतीमध्ये भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.